नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण पालक आणि मुलांमधील असलेला जो अपेक्षांचा डोंगर आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत। पालक हे आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी त्याला चांगली शाळा मिळावी, त्याला चांगलं कॉलेज मिळावं, त्याचं चांगलं करिअर घडण्यासाठी ते त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात। पण याच्यामध्ये काय होतं, त्यांनी मुलाची कॅपॅसिटी पण बघितली पाहिजे की आपला मुलगा खरंच ती गोष्ट करू शकतो का। कारण की आता शिक्षणाचं एवढं मोठं पेव आलेलं आहे की सगळीकडे CBSE पॅटर्न, इंटरनॅशनल पॅटर्न, ISC पॅटर्न, JEE असं काहीतरी भरपूर काय आलेले कोर्स हे ते। तर त्याच्यामध्ये काय हे शाळा कॉलेज येतं ते मार्केटिंग करून पालकांच्या डोक्यामध्ये ते घालतात की बाबा असं तसं, पुढं तो तुम्ही पहिलीला घाला, मग 6वी 7वीला गेला की तो आम्ही त्याच्याकडनं हे असे अदर एक्झामची प्रिपरेशन करून घेऊ। यासाठी ते भयंकर फी पण आकारतात, अगदी 2 लाख रुपये, 1.5 लाख रुपये का, तर तुम्हाला तेवढ्या फॅसिलिटी देतात येत। मग पालकाला तर वाटतं की बाबा चला ह्या शाळेमध्ये टाकलं म्हणजे माझ्या मुलाचं भवितव्य चांगलं होईल। पण भवितव्य हे आपल्याला एकदम लहान वयात काही कळत नाही। 1ली 2रीला 7वी 8वीला जेव्हा ते विद्यार्थी 10वी पास होऊन जातात तेव्हा तो थोडासा युवा वर्गामध्ये समाविष्ट झालेला असतो। तर त्याच्यामुळे त्यालाही स्वतःची एक मतं तयार झालेली असतात की आपल्याला काय आवडतं, कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे, त्याच्यानुसारच तो मग विचार करत असतो की ही गोष्ट मला छान जमेल, ती गोष्ट मला छान जमेल। पण पालकांचं काय होतं, पालक म्हणतात की नाही ह्याच्यामध्ये कर, ह्याच्यामध्ये करिअर चांगलं आहे, आमचा मित्राचा मुलगा, आपल्या मावशीची मुलगी, असे नातेवाईकांची उदाहरणं देऊन किंवा ऑफिसमधल्या मित्रांची उदाहरणं घेऊन ते आपल्या मुलाला पण तेच सांगतात की तू पण असंच कर म्हणून, की त्याच्यामध्ये खूप सक्सेस आहे। पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलाचा कल बघितला पाहिजे की त्याला काय आवडतं, त्याला कुठल्या गोष्टीमध्ये रस आहे। कारण की त्याला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याचं टाकलं तो नक्कीच त्याचं 100% योगदान देणार आणि त्याला रिझल्ट पण छान मिळणार। पण तुम्ही जबरदस्ती करून त्याला तुम्हाला जे आवडतं ते करायला लावलं तर तो एवढं रस घेऊन ते करणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट पण मिळणार नाही। तर पालकांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकू नका। एकतर आजकाल कॉम्पिटिशन भरपूर वाढलेली आहे, प्रत्येक ठिकाणी मेरिट लागतं तरच तुम्हाला चांगलं कॉलेज किंवा चांगल्या कोर्सला ॲडमिशन मिळतं। पण असं नाही की तुम्ही फक्त कॉलेजच केलं पाहिजे, 10वी नंतर 12वी, BSc, BA, BCom किंवा पुढे जाऊन अजून मास्टर डिग्री, काय अशी बारीक कोर्सेस आहेत की त्याच्यामधून सुद्धा तुमचं करिअर खूप वेगळ्या ह्याला टर्न घेऊ शकतं। किंवा तुमच्या मुलामध्ये काही स्किल असतील तर त्याचासुद्धा उपयोग तो करून पुढे जाऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला पारंपरिक शिक्षणाची गरज नाही आहे। याच्यामुळे काय होतं, पारंपरिक शिक्षणामध्ये मुलगा आहे ते रटा मारत पुढे जातो। पण जर कौशल्य आधारित काही त्याला दिलं तर त्याच्यामध्ये त्याचे कौशल्य पण वापरली जातात आणि त्याला पण कॉन्फिडन्स येतो की बाबा ह्याच्यामध्ये आपण अजून काहीतरी वेगळंपणा करू शकतो आणि त्याच्यामध्ये तो बिझनेसही उभारू शकतो। तर अशा अपेक्षांचं ओझं मुलांवर टाकण्यापेक्षा त्यांना आवडणाऱ्या गोष्टी जर तुम्ही करायला सांगितल्या, करायला दिल्या तर तुम्हाला छान असा त्याचा रिझल्ट मिळेल। नाहीतर काय होतं, मग आईवडिलांच्या अपेक्षा असतात की माझा मुलगा मेरिटमध्ये झाला पाहिजे, त्याला 90च्या अबावच मार्क पाहिजेत। ते मग तुम्ही येता जाता मुलांना इतरांची पण उदाहरणं देता की ह्याला असे मार्क मिळाले, तर ते मग मूल काय करतं, नकारात्मक विचार करायला लागतं की बाबा त्याला जमते पण मला जमत नाही आहे, मी मोकळेपणाने आईवडिलांना सांगू कसं की मला हे जमत नाही आहे। तर तुम्ही जर छान प्रकारे मुलांशी संवाद साधला तर ती मुलं तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील की त्यांना काय अडचणी आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला योग्य वेळी जर मार्ग काढता आला तर त्याचा रस्ता सुकर होऊन जाईल आणि त्याला यश मिळेल। पण काय होतं, पालकांच्या अपेक्षामुळं मुलं बोलायला घाबरतात आणि मग रिझल्ट यायच्या आधी ते घाबरल्यामुळे काहीतरी विचित्र निर्णय घेऊन आपलं आयुष्य संपवतात किंवा मग खोटं बोलल्यामुळं मग त्या नापासही होतात। त्याच्यामुळे तिथं त्यांच्या करिअरला ब्रेक लागतो आणि मग ते अजूनच वेगळ्या वाटायला लागतात।
त्याच्यामुळं पालकांनी मुलांशी बोलताना सुसंगतपणे संवाद साधला तर तुमच्यामध्ये सुद्धा मैत्रीचं नातं निर्माण होईल आणि मित्र म्हणून ते तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करतील. कारण की आजकाल फक्त मेरिट आणि मार्कशीट यालाच महत्त्व आहे. पण तुम्ही जर अजून वेगळ्या वाटा निवडल्या तर तुम्हाला कळेल की अरे बापरे, ह्या पण आहेत वाटा की ह्या वाटेवर तर कोणी जातच नाही आहे, हे क्षेत्र कोणी निवडतच नाही आहे. जर आपण हे क्षेत्र निवडलं, कारण की तिथं कसं कमी लोक असतात आणि कॉम्पिटिशन पण कमी असते. आपण जे मोठ्या महासागरामध्ये जाण्यापेक्षा एखाद्या छोट्याशा रस्त्याने जरी गेलो तरी आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर यश मिळू शकतं, पण तिथं जाणारा पाहिजे. त्यासाठी पालकांनी पण मुलांवर अपेक्षांचं ओझं ठेवू नये, जेणेकरून विद्यार्थ्याला अभ्यास हा मनापासून करावा असं वाटलं पाहिजे. त्यालाही असं नाही की ही गोष्ट केली तर माझ्या वडिलांनी मला गाडी देणार आहेत, ही गोष्ट मी केली तर आई मला काहीतरी गिफ्ट देणार आहे, असं थोडंसं स्पर्धात्मक तुम्ही ठेवलं तर ती मुलं आवडीने अभ्यास करतील. पण तुम्ही जर अपेक्षा लादले की एवढेच मार्क पाहिजे तेवढेच मार्क पाहिजे, तर मग ते मूल आतल्यात विचार करतं, त्याची कॅपॅसिटी आहे नाही ते त्याला माहिती असतं. पण पालक त्याचा विचार न करता फक्त अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादतात. तर अशामुळं काय होतंय, वाईट घटना घडतात आणि मग नंतर रडूनही उपयोग होत नाही. कारण की आपल्याकडे जे झाड होतं त्या झाडाला आपण योग्य पाणी घातलं, खत घातलं, पण जेव्हा त्या झाडाकडनं आपल्याला फळाची अपेक्षा होती त्यावेळेसला ते झाड मुळासकट उपटलं गेलं. म्हणून मुलंसुद्धा एखाद्या झाडासारखे आहेत, त्यांची छान अशी आपण जर काळजी घेतली तर ते आपल्याला छान अशी फळं देतील. मुलांना पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही आईवडिलांकडे असतात, आईवडिलांच्या अपेक्षा असतात, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं, तर तुम्हीसुद्धा मोकळेपणाने त्यांच्याशी बोला. तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये आवड आहे काय, त्याच्यानुसार ते पण तुम्हाला समजून घेतील की हो तुला आवडतं तर हे आपण करूया. त्यामुळे तुम्ही भलता सलता विचार करण्याच्या आधी आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने जर बोललात तर तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच देतील. आईवडील असे नसतात की त्यांचंच मत ते खरं करतील, कारण की आपल्या मुलासाठी ते कुठलीही गोष्ट करायला तयार होतात. त्यामुळे मुलांनी देखील आपल्या आईवडिलांना विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेऊन छान असं करिअर करायचं. कसा वाटलं मग आजचा व्लॉग तुम्हाला पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो? तुम्ही आता 10वी 12वी ही खूप वर्ष महत्त्वाचे असतात, त्याच्यामध्ये छानपैकी कुटुंबाचा सहभाग घेऊन आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने करून चांगलं यश गाठावं यासाठी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. कसा वाटला मग आजचा व्लॉग? आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.